सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. तिथं ते नवरा बायको आले की बाहेर होय होय म्हणून तसं त्यांना आता थोडक्यात पार्श्वभूमी सांगा तर ADDP त्याच्यामध्ये लँड एक्विजिशन ऑफिसर आहे, आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे वाहने आहेत, ते ॲक्वायरिंग बॉडी आहे. पहिलं नोटिफिकेशन त्यांनी काढलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य त्यांच्या आईवडिलांचं या ठिकाणी होतं आंबे बंगल्यामध्ये, म्हणून त्या वास्तूला त्यांनी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या अनुषंगाने ॲक्विजिशन करण्यासाठी ADDPला लँड एक्विजिशन ऑफिसर म्हणून डिक्लेअर करण्यात आलं आणि त्यांच्याकडनं लँड एक्विजिशनची कार्यवाही करण्यात आली. अवॉर्ड डिक्लेअर करण्यात आला आणि त्याच्यानंतर ताबा घेण्याच्या वेळेस आमने साहेबांना विनंती करण्यात आली की ताबा हँडओव्हर करावा. त्यांचा विरोध होता, नंतर द्यायला तयार झाले, काही वेळ मागितली, तेवढी वेळ देण्यात आली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मिनिटाईत कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये प्रकरण दाखल केलं. आता मला जी माहिती आहे त्याप्रमाणे हायकोर्टामध्ये 2 प्रकरणं आहेत आणि 1 प्रकरण डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आहे. ठीक आहे ना, मला जी माहिती आहे ती कदाचित तुम्ही करेक्ट करा. हायकोर्टामध्ये 2 विषयावर त्यांनी पिटिशन दाखल केलेलं आहे. एक पिटिशन आहे ते म्हणजे ज्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे ते घोषित करण्याला आक्षेप घेतलेला आहे. हे संरक्षित स्मारक घोषित करण्यात येऊन ते रद्द करावं नोटिफिकेशन, अशा स्वरूपाचे एक पिटिशन आहे. दुसरं पिटिशन हायकोर्टामध्ये आहे ते म्हणजे ADDPनी जो काही लँड एक्विजिशनचा अवॉर्ड डिक्लेअर केलेला आहे तो अवॉर्ड रद्दबातल घोषित करा. हे 2 केले. तिसरं जे प्रकरण आहे ते जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे ते आहे जे लँड एक्विजिशन झालेलं आहे त्याच्यामध्ये दिलेला रेट हा कमी आहे आणि त्याच्यामध्ये जे डिडक्शन म्हणजे जी रक्कम वगळलेली आहे किंवा वजा केलेली आहे ती चुकीची आहे आणि त्याच्यामुळे वाढीव रक्कम द्यावी, वगळलेली रक्कम पण रद्द करावी, म्हणजे पूर्ण रक्कम द्यावी. अशा 2 प्रेयरसह ते डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये गेलेले आहे. अशी साधारणतः 3 प्रकरणं आहेत. ही 3 प्रकरणं असल्यामुळे तर एक डेडलॉक तयार झालेलं आहे. माननीय महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झालेली होती, एक बैठक माझ्या स्तरावर इथं झालेली होती आणि नंतर माननीय महसूल मंत्र्यांच्या स्तरावर एक बैठक होती. त्यावेळेस असं चर्चा झालेली होती की आता हे न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये आणि डिस्ट्रिक्ट न्यायालय कोर्टामध्ये प्रकरण असल्यामुळं आज रोजी आपल्याला आपल्या स्तरावर निर्णय घेता येत नाही. तर एक गोष्ट करता येऊ शकते की म्हणजे ती जे काही स्टेट मॉन्युमेंट म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं आहे ते मान्य केलं पाहिजे त्यांनी, कारण ते केल्याशिवाय ॲक्विजिशनचं प्रोसिडिंग आपलं हे होत नाही. आणि कॉम्पेन्सेशनच्या विषयी जो काही निर्णय आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टाने जो काही निर्णय देईल तो आपण मान्य करावा, आपण त्याला चॅलेंज करायचं नाही. त्यांना वाढीव दिला, 100% रक्कम त्यांना देण्यासाठी डिस्ट्रिक्ट कोर्टाने आदेशित केलं तर राज्य सरकारने त्याला आक्षेप न घेता तेवढी रक्कम त्यांना देऊन टाकायची, असं त्या दिवशी माननीय महसूल मंत्री यांच्या समोर झालेल्या चर्चेमध्ये ठरलेलं होतं. ही साधारणतः पार्श्वभूमी आहे. बॉम्बे हायकोर्टातून आता कोल्हापूर बेंचला ट्रान्सफर झालेला आहे. आंबेडकर सांगते मला जेवढं काय थोडी जी काय माहिती आहे सर, यांचं मत असं आहे की बाजारभावाप्रमाणे मला मार्केट व्हॅल्यू प्रमाणे मला पैसे मिळावे. आता जर म्हणजे ते मॉन्युमेंट आहे बाबासाहेब आंबेडकरांची तिथं आहे, शेवटी ते त्यांचं पण राहतं घर आहे आणि त्यांना पण आता तिथं काम करायचं म्हटलं त्यांना पण अडचणी किती आहेत तर त्यांना माहिती आहे. आता त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. आम्ही म्हणतोय मी कुठं बदल करायला तयार आहे, मी नाही बदल करत, पण तो तुमची अडचण आहे असं मी म्हणतोय. तुमचं चुकलंय किंवा तुम्ही सांगताय ते चुकीचं आहे असं नाही म्हटलं. नाही, निदान रिपेरिंग साठी तर परवानगी द्यावी, नाही तर तुम्ही करा रिपेरिंग. मी कुठं काय आवाज दिला तर रिपेरिंग करता येईल, सगळंच करता येईल. मी ह्यांना विचारत हे म्हणले तुम्ही आम्हाला फसून तुम्ही कोर्टात गेलेलं माझ्याकडे आणि त्यांना मी हे म्हणलं की आम्ही रिपेरिंग करून देतो, तुम्ही NOC द्या किंवा करू द्या. मी 2दा माणसं पण पाठवली पण ते म्हटले कोर्टाचं होऊ द्या मग करा. आता
प्लॅनच काढू देत नाही आपल्याला काहीच करू. आणि मला वगैरे परवानगी मागते ते तर देत नाही. बरं आता बघा, नाही, मी काही बदल करत नाही, हाय तसंच ठेवू. नाही, ठीक आहे तुमच्या याच्यापेक्षा आता तुमचं एक सहमती आम्हाला पहिल्यांदा लागेल ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य त्या इमारतीमध्ये होतं, त्याच्यामुळे त्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा राज्य शासनाने दिलेला. बरोबर. हे तुम्हाला मान्य आहे का? नाही तसं मला मान्य नाही. मग आता हेच मान्य नसेल तर सगळंच पुढचं मुक्त आहे ना. आता दिलाय म्हटल्यावर हा, ते पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे कसं जाता येईल? मग रिपेअर आम्ही म्हणजे माझं काय म्हणणं आहे, मी तुम्हाला मदत, मी कलेक्टर साहेब, आम्ही तुम्हाला दर जो वाढवून पाहिजे किंवा जो तुमच्या आहे ना तो मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न पूर्ण नाही म्हणजे करतो. काही करून आम्ही तुमच्या तेवढ्या याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असल्यामुळे खास बाब वगैरे काही करू आपण. तुम्हाला ते मान्य करून आपल्याला पुढे जायला लागेल किंवा आपल्याला बाजारभावाप्रमाणे जे असेल ते पैसे मिळाले की आपल्याला तो विषय तिथं कोर्ट कचेरी वगैरे सगळ्या तो थांबायला. त्याची कलेक्टर साहेब प्रस्ताव पाटील, मी मुंबईमध्ये बसून लागल तो पाठपुरावा सीएम साहेब असू दे, आमचे काय आपले रेव्हेन्यू मिनिस्टर असू दे, आम्ही करतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणल्यावर सरकार पण त्याला काही नाही म्हणणार नाही, ते पैसे वाढवून देतील, सगळं करू. पण आपल्याला कुठेतरी हा विषय आता संपवायला आणि थांबवला पाहिजे, नाही तर ह्याच्यातनं मार्ग काहीच निघणार नाही. लक्षात घ्या, तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या तशाच राहणार. सरकार काही त्या म्हणजे घराची करू शकत नाही, तुम्ही काहीच करू शकणार नाही. सरकार पण मग त्याच्यामध्ये फार काही करणार नाही. आणि दुसरं काय होतंय, कोर्टानं जरी काय आदेश दिला तरी उद्या समजा त्या मॉन्युमेंटच्या विरोधात किंवा ह्याच्या तर सरकार परत अपीलच जा खेळत बसण्यात येणार. आता सर असल्यापासूनचा हा विषय चाललाय, सर असल्यापासूनचा हा विषय. आता मला माहिती आहे आता त्यांचे सरांचे तर महाराजांचे आईसाहेबांचे फार अनेक एक शहरातलं फार रेप्युटेड व्यक्तिमत्व होतं किंवा घर पण रेप्युटेड घर आहे सर. आपल्याला काही त्यांच्यावर पण अन्याय करायचा नाही, त्यांना मदत करायला आपण पूर्णपणे तयार आहोत, आपण सांगतात त्याप्रमाणे. परंतु आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ सातारकरांसाठी नाही, आपल्या राज्यासाठी, देशासाठी महामानव आहेत किंवा आदर्श व्यक्तिमत्व आहेत. सगळे त्यांच्या विचारावर आपण सगळे चालणारे व्यक्ती आहोत. तर मग आपल्याला हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे की राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो आपण मान्य करूया. पहिलं ते पिटिशन आपल्याला पाठवा केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे चांगले वाईट अनुभव ह्या सगळ्यांना आले असतील, म्हणजे प्रशासन म्हणून पण किंवा फार काही दखल कुणी घेतली असेल नसेल, आम्ही पण काही त्याच्यामध्ये एवढं सहभाग घेतला किंवा अशी आपली सगळ्यांची बसून बैठक पण झाली नव्हती. पण आमचं पण म्हणणं आहे की आता हे कुठंतरी तुम्ही पण त्यातनं नीटनेटकं निघून तुम्हाला पण हे व्हावं आणि ते सगळ्यांचे ते स्मारक पण नीटनेटकं होऊन जावं, एवढंच आहे. थोडं आता आपण आपली भूमिका आहे तीच महत्वाची आहे. तुम्ही जी भूमिका घ्याल त्याप्रमाणे आम्ही तुमच्या बरोबर शासनाकडे करू किंवा याप्रमाणे आपल्याला पुढे जायचे, आम्ही ते पूर्ण प्रयत्न करू. माझी भूमिका मांडू का तुम्ही सांगा? नाही, तुम्ही सांगा तुमची. तुम्ही सांगा मी काय करू. नाही, आम्हीच घर आहे समजा. नाही, माझं म्हणणं येते की तुम्ही जे बाजारभावानं म्हणताय वाढीव वगैरे जे असत वाढीवचं आपण हे करून जास्तीत जास्त तुम्हाला बाजारभावानं जे काय सरकारकडनं मोबदला पाहिजे तो आपण प्रस्ताव पाठवून मिळवू. पण मग ते कोर्ट कचेरी आपल्याला थांबवायला लागेल. हो, पण आधी जे होईल झाल्यानंतर मी मागे घेतोच की. उद्या काय होणार, आधी मी मागे घेतलं ना, उद्या हे पण ऐकणार नाही, आमनेला उचला फेका तिकडे म्हणतात. असं नाही. अहो तसं असं केलं होतं. अंडरस्टँडिंग मध्ये अग्रीमेंट करून असं पुढे नाही असं केलं होतं 2013 साली. नाही जास्त काय मिनिट्स मध्ये मीटिंगच्या मिनिट्स मध्ये घेऊ किंवा असल्याची चर्चा झाली आणि त्यांनी पण आणि आपण प्रस्ताव पाठवायचे मिनिट्स मध्ये घेता येईल आपल्याला. किंवा आणखी एक मार्ग सर लिगली असं आहे की मान्य उच्च न्यायालयामध्ये संरक्षित स्मारक घोषित करण्याविषयी जे पिटिशन आहे ते पहिल्यांदा मागलेले नाही, तर मग संरक्षित स्मारक घोषित आहे हे होईल. दुसऱ्यांदा हे मागे घेणे की जे ॲक्विजिशनच रद्द करा म्हटलेलं आहे ते पिटिशन मागे घेणे किंवा ते निकाली लावून घेणे जे काही असेल. आता निकाली लावताना जर मान्य उच्च न्यायालयाने आमने साहेबांच्या म्हणणं मान्य केलं
आणि ते प्रोसिडिंग रद्द केलं तर एक काय होऊ शकेल की आजच्या बाजारभावाने आपल्याला पुन्हा ॲक्विजिशन प्रोसिडिंग सुरू करावं लागेल आणि त्यावेळेस त्यांचे जे काही पुरावे असतील ते आपल्याला कन्सिडर करता येऊ शकतील. किंवा दुसरं, समजा हायकोर्टामधलं त्यांचं पिटिशन फेटाळलं गेलं किंवा त्यांनी मागे घेतलं, हे दोन्ही प्रकार स्थितीमध्ये काय होईल की जिल्हा न्यायालयामध्ये त्यांचं जे काही वाढीव मोबदल्याचं प्रकरण आहे ते लगेच आपण डिस्ट्रिक्ट जज साहेबांना विनंती करू आणि DGPंना विनंती करू की बोर्डवर घेण्यासाठी मान्य न्यायालयाला विनंती करावी आणि जे ते पुरावे दाखल करतील म्हणजे आपण पण मान्य करून टाकायचं, म्हणजे तो त्यांच्या बाजूने निकाल जे काही विषय लवकरात लवकर मार्ग निघण्यासाठी लवकरात लवकर निकाली लावून घेण्याचे आणि त्यांचा निर्णय जो काही असेल तो आपण मान्य करून विषय संपवू. आता मला एक सांगा, हे वाढीव जे म्हणजे वाढीव किंवा जे बाजारभाव सर, आता- रेव्हेन्यू कडे जाणार का तुमच्या नाही सांस्कृतिक यांच्याकडे जाईल, आर्किओलॉजीकडे जाईल ना मान्यते हा. त्यांच्याकडे फंड कुठं असेल त्यांना फंड पण साहेब ते डिपार्टमेंट आपणच दिले होते सर. आपण फक्त ऍक्विजिशन प्रोसिडिंग चालवण्यासाठी जिल्हाधिकारी त्यांच्या अधीनस्थची यंत्रणा आहे. जसं इरिगेशन डिपार्टमेंटचा प्रकल्प असेल तर इरिगेशन डिपार्टमेंट फंडची प्रोव्हिजन करतं. तुमचं मग विभाग कोण शेलार सर. शेलार साहेब. तर आम्ही मागे प्रयत्न पण केला होता. याच्या आधी 2-3 वर्ष आधी एक मीटिंग पण घेतली होती की हे कसं आपल्याला नवीन बाजारभावाप्रमाणे देता येईल. परंतु लिगल ॲडवाईस जेव्हा घेतला होता तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की बाबा सुप्रीम कोर्टाचं काहीतरी सर्क्युलर आहे की एकदा निवडा घोषित झाल्यावर देता येणार नाही पण वगैरे. हे मॉन्युमेंटचा विषय हा, त्याच्यामुळे सर- ते आता जे सर लिगल थोडं आपल्याला त्या गोष्टी पण हे केल्या पाहिजे. मग ते कॅबिनेट समोर जाऊन आपल्याला हा, म्हणजे करावं सुप्रीम लागेल. कोर्टात जरी असलं तरी शेवटी तो वेगळ्या प्रकल्पावर असेल किंवा कशावर नाही सर, किंवा लँड ॲक्विजिशनवर असेल. डिमांड आली की आपल्याला निधी देता येईल. आपलं हा तसं विषय काही- कसा आहे, हा एकतर आपल्याला की त्यांचं घर आहे हो. आणि मॉन्युमेंट मग तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मॉन्युमेंट व्हावं म्हणा. तर शेवटी पहिलं तर आहे किंवा त्यांचं राहतं घर आहे हे पण थोडं आपण मान्य केलं पाहिजे. आणि की आपलं- त्यांना तिथनं हे व्हायचं म्हणलं, त्यांना थोडं 4 पैसे त्यांना मिळाले, त्यांना पण पुढचं हे आपलं पण राहतं घर असतं तर आपण पण सरकारला कुठल्या पण किमतीला देऊन टाकू. नाही सर, नाही, त्याच्याबद्दल काही काहीच किंमत म्हणणं नाहीये, परंतु त्या म्हणजे- प्रोसिडिंग कुठंच एक्सपिडेट करण्यासाठी प्रयत्न होत नाही. त्यांना म्हणून न्यायालयामध्ये जाण्यासाठी कुणी प्रतिबंधित करू शकत नाही. स्वतंत्र नागरिक म्हणून त्यांच्या हक्काचं संरक्षण व्हायला नाही, पाहिजे. न्यायालय माझं म्हणणं आहे, आम्ही पुढे पुढे काहीच जात चर्चा नाही, सर. करूनच ते वाढीव जे काय पाहिजे ते आहे कॅबिनेटला तर कॅबिनेटला घेऊन कॅबिनेट विषय- करणं, खालनं आपल्याला प्रस्तावित करणं हे सध्याच्या नाही, पण शेवटी वाढीव रकमेचा प्रस्ताव मागणीचा आणि ते गेला तर पाहिजे आर्किओलॉजी डिपार्टमेंट तिकडून आता- तरच कॅबिनेटला घेणार ना सर. तर आपल्याला जस्टिफाय डिमांड- करणं आम्हाला अवघड आहे सर. म्हणजे वाढीव कशाच्या आधारे, कारण निवाडा घोषित करणारी यंत्रणा आपणच आहोत आणि आम्हीच परत म्हणायचं की नाही आता 100 रुपये आम्ही दिलेले होते आता 200 द्या. हे कागदावर अडचणीच आहे आमच्यासाठी. तुम्ही ते मार्ग justify सांगितलं. करा. मार्ग हाच आहे सर की कायदेशीर मार्ग हाच आहे की डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जे वाढीव मोबदला तुमचं कोण बघतंय डिस्ट्रिक्ट कोर्टात केस? ते प्रकरण निकाली डिस्ट्रिक्ट कोर्टात काहीच नाहीये. डिस्ट्रिक्ट कोर्ट नाही म्हणतात. आहे सर कलम 8चा संदर्भ आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट. मी तेच सांगतोय. आम्ही हे मागच्याही बैठकीच्या वेळेस आम्ही सगळी माहिती काढलेली होती. मग आपण आजही बैठक DGP शी घेणार. बोलू, महेश ते- कुलकर्णीशी हा, बोलू. लगेच बोर्डवर घेण्यासाठी कोर्टाकडनं तो आदेश घेऊन टाकू. तू समजा त्यांनी म्हटलं की 1 रुपया दिलाय त्याच्याऐवजी तुम्ही 3 रुपये द्या, गव्हर्नमेंट विल ऍक्सेप्ट इट. त्यांचा फॉलोअप नाहीये म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टात नाही, आदेश अजून आहे त्याची म्हणतात. काही फॉलो नाही. आता Follow परवा up दिले. कुठल्याच कोर्टात फॉलो ते आपणच मग काय दिले. काय दिले 4 वेळा PCP बोर्डवर घेण्यासाठी दिले. तर ते आम्हीच आता देतो. हा, तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टातलं जे वाढीव मोबदल्याचं तुमचं आहे ते आम्ही डीजीपीना सांगून बोर्डावर घ्यायला सांगतो. आपण कोर्टाकडनं आदेश घेऊ किंवा वाढीव यांचं जे असेल ते करून वाढीव याच्या प्रमाणे फेरनिवाडा करा. म्हणजे आजच्या आपल्या ह्यानं तुमचे पुरावे घेऊन आजचा जो दर असेल त्या दरानं आपण ते किंमत त्याची ठरवून तो प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवून देऊ. वाढीव किमतीत तुम्हाला घराची योग्य किंमत मिळावी. तुम्ही जे म्हणताय की जी किंमत ठरवली त्यातनं निम्म जमीन द्या, निम्मे पैसे द्या, तो पण आपण प्रस्ताव शासनाकडे मग काहीतरी करू किंवा निम्मी जमीन शासकीय जी असेल ती द्यावी, त्याची निम्मे पैसे द्यावेत आणि निम्मी जमीन द्यावी निवाड्याची असं करू. करता येईल शासकीय कायदेशीर लागू तशीच आहे. बरोबर आहे ना? मी मान्य लगेच करतो. तुम्ही हाताला आपल्याला हा शब्द आम्ही काही मान्य करणार एका नाही. मिनिटात तुम्ही उचलून त्या
ह्याच्यात घालायचं काय? अहो एवढं जर असतं तर तुम्हाला त्यावेळेस वेळ प्रशासनानेच दिली ना. हो त्यावेळेस उगाच तुम्ही आता प्रत्येक वेळेस प्रशासनाला हे करताय. नाही परंतु अहो त्यावेळी तुमचे तलाठी किती दम देत होती घरी येऊन, आणि तहसीलदार ऑफिस मध्ये आम्हाला किती रडवलं. जाऊ दे, जुनं झालं असेल. त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला आणि आम्ही सह्या केल्या होत्या. ठीक आहे त्याच्यावर मी आणि आज भाष्य करत नाही. माझ्याकडे वैयक्तिक उत्पन्न काही नाही. कसं जगतोय आमचा मला माहिती. आज हे कोणते खंडाईत शोध पुस्तकवाले त्यांनी जाणून बुजून लागले, आणि त्यावेळेस मंत्री महोदय चंद्रकांत हंडोरे मंत्री होते. त्यांच्या दबावाखाली सगळे खालचे यंत्रणा राबली. तुमचा दावा आहे की ते तिथं राहिलेलं वास्तव्य नव्हतं. मी पुरावा देतो, आता दाखवू का सगळे पुरावे? नाही हे मला डिसाईड करण्याचा अधिकार मला आहे. मला तुम्ही मी पण बघितलं, यांचे पण सगळ्यांचा थोडा तो विषय दरवेळेला चर्चा निघतो, म्हणून साहेबांना म्हणलं मीटिंग घेऊ आणि विषय मिळतो. मी घरी येऊन गेलो की 2-3 वेळा येऊन बघा, गेलो. मी आमच्या बघितलंय घराचं, म्हणजे विषय तो हे व्हावा कुठेतरी. कारण 4-5 वेळा मीटिंग झाली, काही त्यात निष्पन्न निघालं नाही. पण आता तुमचा शब्द आहे, तुम्ही तुमच्या अध्यक्षाला लावलंय म्हणून मी आता नाही. येणार पण नव्हतो. कारण काही उपयोगच होत नाही. झालं सर याच्यामध्ये. नाही, ते बोलू आपल्या काळामध्ये DGP सुटलं तर फार चांगलं आहे. अलर्ट बोलू त्यांच्याशी, मग आमने हो, साहेबांच्या- थोडं आपल्याला माहिती दिलं. तो पण मग ही मीटिंग तरी नाही, एक उठवू. काम करा तुम्ही देऊ आपण. आपला माझ्या लोकांची